नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 12 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाचा पाणीसाठा किती खाली आलेला आहे आणि कोणत्या योजना बंद आहेत आणि कोणत्या योजना चालू आहेत याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. उजनीचा पाणीसाठा एकूण बघितला तर 95.70 TMC एवढा पाणीसाठा खाली आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत एका पाळीमध्ये 22 TMC पाणी आपलं कमी झालेलं आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा तर केवळ 32.5 TMCवर आलेला आहे. टक्केवारी 60च्या आत, 60च्या घरात आलेली आहे. म्हणजे 40% पाणी आतापर्यंत या पावणे 2 महिन्यामध्ये कमी झालेलं आहे. खरं तर हा नियोजनाचा अभावामुळं उजनीचं पाणी कमी झालं आहे. आणि दुसरी गोष्ट, बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे, उन्हाचा चटका वाढलेला आहे. आतापर्यंत बाष्पीभवन 5 मिलीमीटरपर्यंत होतं, आता सध्याला ते 7.38 पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे जवळपास दररोज 1.22 MCQ एवढं पाणी आपलं उजनीतून बाष्पीभवनातून कमी होतं आहे. आणि दुसरी गोष्ट, सध्याला सीनामाडा उपसा सिंचनमधून 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तर दुसरी गोष्ट अशी की सध्याला पाटबंधारे विभाग गावोगावी एक स्पीकर लावून पुकारताना दिसतोय की पाणी मागणी करा, पाणीपट्टी भरा. पाणी मागणी केल्याशिवाय पुढचं पाणी सोडलं जाणार नाही. शेतकऱ्यांनी खरं तर लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जेवढं पाणी लागतंय तेवढ्या पाण्याची आपण मागणी केली, त्यांच्याकडे कागदोपत्री आपली पाणी मागणी गेली तरच पाणी सोडण्याचा विचार होईल. भविष्यात असा काळ येईल की आपण जर त्यांच्या नियमाचं पालन नाही केलं आणि आपण पाणी मागणी अर्ज किंवा पाणीपट्टी नाही भरली तर आपल्याला पाण्याकडे बघण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पुढील काळामध्ये ह्या पाण्याची परिस्थिती भयानक होणार आहे. कदाचित पोलीस बंदोबस्तात पाणी सोडलं जाणार, पाणी पुरवलं जाणार अशी परिस्थिती येऊ शकते. तर शेतकऱ्याला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की पाणीपट्टी भरा, पाणी मागणी अर्ज करा. पाणी मागणी अर्ज केलं तरच त्यांना पाणी मागणी कळली तर पाणी पुढचं सोडण्याची त्यांची मानसिकता असेल किंवा त्यांना सोडावं लागेल. परंतु आपण जर प्रत्येक वेळेस जर आपण बघत बसलो की पाणी येतंय, पाणी घेतोय, वापरतोय, पण इथनं पुढची परिस्थिती अशी राहणार नाही. तरी शेतकऱ्यांनी काळजी करणं गरजेचं आहे. खरं तर आतापर्यंत शेतकरी पाणपट्टी भरत होते, पाणी मागणी अर्ज करत होते, पण पाटबंधाऱ्याच्या काही कर्मचाऱ्याच्या चुकीमुळं म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडलेल्या आहेत की पंचनामा करायला गेल्यानंतर समजा 3-4 एकर क्षेत्र असेल तर पंचनामा 1 एकराचा करायचा आणि 1-2 एकराचे पैसे खिशात घालायची. ही पद्धत पाटबंधारे खात्याने शेतकरी लावल्यामुळं शेतकरी बिनधास्त राहिला आणि अवलंबून राहिला आणि याचा फटका मात्र आपल्यालाच बसणार आहे, शेतकऱ्याला बसणार आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर पाणी मागणी अर्ज करा. राहिलेली पाणपट्टी जी असेल त्यातली काही निम्मी अर्धी भरा, परंतु पाण्यासाठी इथून पुढं दुसऱ्यावर अवलंबून राहण्यात काय अर्थ नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.